मॅडम आल्या. हा कोण आहे? बस खाली. मॅडम सकाळी टीप लागली होती ना, पेट्रोल भेसळ करणारा म्होरक्या नाक्यावर येणारे म्हणून आपल्या टीमनं साखळा रचून ह्याला पकडले. मॅडम मी तुम्हाला फोन पण करत होते पण फोन नाही लागला. माझा फोन लागला नाही, अमृताचा नंबर नव्हता, सत्याचा नंबर नव्हता. सॉरी मॅडम, तेवढंच आमच्या लक्षात नाही आलं. माफ करा मॅडम. आता माफी मागून काय उपयोग आहे? तुम्ही मला काहीच इन्फॉर्म न करता कशी काय कारवाई केली? जर काही कमी जास्त झालं असतं तर, यानं फायरिंग वगैरे केली असती तर? हे बघा, अशी कुठलीही कारवाई करताना मला आणि जर माझ्याशी संपर्क झाला नाही तर DSP साहेबांना कळवायचं आणि मगच करायची. चुकून जर काही कमी जास्त झालं तर डिपार्टमेंट त्याची जबाबदारी घेऊ शकतं. चूक झाली मॅडम. हो मॅडम, चूक झाली आमची. हे बघा, तुम्ही फक्त माझे सहकारी नाही आहात, माझ्यासाठी माझं कुटुंब आहात म्हणून सांगते तुम्हाला. पुन्हा अशी चूक होता कामा नये. आणि याला 8 टाका, चौकशी चालू ठेवा. हो मॅडम. येस मॅडम. चल उठ रे, चल चल. मंजिरी वाघमारे. कोण तुम्ही? प्रायव्हेट मध्ये थोडं बोलायचं होतं. या. मदन शेठ नमस्कार. अरे सत्य दादा, बलमा शेठ तुम्ही या 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 बसा बसा. नाही ठीक आहे. ओंकार जा 2 स्पेशल चहा घेऊन ये पटकन जा. बरं काय दाखवू तुम्हाला? मंगळसूत्र, अंगठी, चैन, ब्रेसलेट. सखे नवीन आलेला हार दाखव. हे बघा, हे लेटेस्ट डिझाईन आहे. सर ही बघा अंगठी, ह्याच्यात डायमंड आहे. मदन शेठ, मला ना छान कानातले दाखवा, झुमके. सखे झुमके दाखव. हे बघा. बोल काय वाटतं तुला, कुठलं घ्यायला पाहिजे? आता मला काय कळतंय त्यातलं? तुला कुठलं आवडले ते घे आणि वहिनीनं कुठलं शोभून दिसेल तेच घे. तसं तर वाघमाऱ्यांना प्रत्येक गोष्ट सूट होतेच, पण मला काय वाटतं माहिती का, हे जास्त छान दिसेल त्याला. होय ना? आता तुझे मिसेस आहेत, तुला माहिती त्यांना काय आवडतं ते घेऊन टाक. दादा पॅक कराय. सखी पॅक कर. मदन शेठ, उगाच असं बारीक नका एवढं ना, केसा एवढं काय असतं का लेडीज साठी सोन्याचं? एकदम बारीक म्हणजे केसा एवढं. ए बलमा, कवीला गिफ्ट घ्यायचं ना? हो. अरे मग घे की पाहिजे ते, मी पैसे देतो. अरे पैशाचा काही विषय नाही, उगाच कशाला एवढं महागातलं घ्यायचं? घरात लय सोनं पडले, उगाच आता घ्या आणि ती पण पाडणारच आहे ना. ओ दाजी, माझी बहीण आहे ती, मागातलं नको म्हणजे पाहिजे ते गिफ्ट द्या, मी देतो म्हणलं ना पैसे तुम्हाला. घेतो, माझ्या पद्धतीने घेतो. थांब. मदन शेठ, बेंटेक्स मध्ये आहे का? बेंटेक्स मध्ये? बलमा शेठ, आमच्याकडे बेंटेकचे दागिने तर नाहीच. अरे बेंटेस कशाला, मी म्हणतोय ना सोन्याचं घे की, मग पैसे मी देतो. अरे पैशाचा सत्य विषय नाही काय, मला काय आवडतंय, माझ्या बायकोला काय पाहिजे ते घेणार ना, आणि माझ्या खिशातलं पैसे जाऊन देत ना, गिफ्ट घेणार मी. थांबा मेवणं पाहुणं, तुम्ही जरा शांत बस. बर बाबा घे. पण 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले दागिने आहेत, ते दाखवू? होय का? दाखवा ती. आई शपथ, सत्या सोन्याहून पिवळं दिसतंय. तिला जर खरं घेऊन गेलो का नाही ती खोटं वाटेल, आणि ही जर घेऊन गेलो तिला वाटणार की खरोखर सोनं आणलंय. 1 नंबर आहे. मंदिर शेठ, हे पॅक करून टाका. सखी पॅक करून दे. हा किती जरा सांगा, स्कॅनर द्या. बरं द्या, किती झाले सांगा. तुमचे 5,000 आणि तुमचे 1,00,000 रुपये झाले. नमस्कार, येत राहा असं. होय होय, चला येतो. सत्या ऐक, कवीला यातलं सांगू नकोस की 1 ग्रॅमचा दागिना आहे म्हणून, अजिबात सांगू नको, तुला माझी शपथ आहे. हो दाजी, एवढं चिंगूस असायला असं वाटलं नव्हतं. अहो मेहून पाहुणं संसारात असं राहावं लागतं. बस, संसारात असं राहावं लागतं, जणू एकटाच संसार करतोय. अरे कोणी तर लिहून ठेवलंय, जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बसा. धन्यवाद धन्यवाद मॅडम.